राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एका बैठकीला एकत्र आलेले आहेत। पुण्यात एका बैठकीला हे दोघं एकत्र आलेत। आत्ताच 2 दिवसांपूर्वी हे दोघं जण एकत्र आलेले होते, बाजूबाजूला बसलेले होते आणि त्यांच्यात कामानिमित्त संवादही सुरू असलेला आपण बघितला आणि आता पुन्हा हे काका पुतण्या एकत्र आलेले आहेत। खरं तर ते कामानिमित्त बैठकी करता एकत्र आलेले आहेत असं बघायला मिळतं। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे यांच्याशी बोलूया। अभिजित, काय सांगाल, कुठली बैठक आहे पुण्यामध्ये? या बैठकीनिमित्त दोघं पुन्हा एकत्र एकाच ठिकाणी एका बैठकीत बघायला मिळतात। नक्कीच आपण जसं पाहिलं की अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वासर्वे आज पुन्हा एकदा पुण्यात एका बैठकीनिमित्त एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वी साताऱ्यामध्ये जे रयत शिक्षण संस्थेची बैठक झाली होती तिथं हे दोघे काका पुतण्या एकमेकांच्या बाजूला बसून अनेक मुद्द्यांवर चर्चा करताना दिसले होते। ते व्हिज्युअल्स देखील सगळ्या महाराष्ट्राने पाहिले होते आणि आज पुन्हा पुण्यातलं जे खरं तर साखर संकुल आहे, साखर आयुक्त कार्यालय आहे, तिथं शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर या विषयावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याच बैठकीसाठी आता शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्रित आलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत शरद पवार आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र सरकार आणि साखर आयुक्त या सगळ्यांच्या विद्यमानाने एक कार्यक्रम पार पडणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या पूर्वनियोजित बैठकीसाठी आज ही बैठक जी आहे ते पुण्यातल्या साखर संकुलात पार पडत आहे आणि त्याच बैठकीला हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहायला मिळतात। एवढंच नाही तर या दोन्ही नेत्यांच्या खुर्च्या देखील बैठकीसाठी एकमेकांच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत। रयत शिक्षण संस्थेमध्ये जे चित्र आपण पाहिलं होतं तेच चित्र पुन्हा एकदा या साखर संकुलाच्या बैठकीत दिसते। याच बैठकीसाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, साखर आयुक्त असतील किंवा इतर कृषी विभागातले जे महत्त्वाचे अधिकारी आहेत राज्य सरकारच्या, ते सगळे अधिकारी या बैठकीसाठी दाखल आहेत। पण सगळ्यांचं लक्ष आहे ते काका पुतण्या पुन्हा एकदा या बैठकीनिमित्त एकत्रित आलेले आहेत। स्वतः प्रतापराव पवार जे शरद पवारांचे धाकटे बंधू आहेत ते देखील या बैठकीसाठी आता दाखल झालेले पाहायला मिळतात आणि ही सगळी दृश्य तुम्ही या बैठकीची पाहतायत। आता साखर संकुलातल्या या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। नक्की नक्की अभिजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघताय। शरद पवार आणि अजित पवार एकाच बैठकीला बाजूबाजूला बसलेले आपल्याला बघायला मिळतात आणि पुण्यामध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। चिपळूण तालुक्यातील पाचाड या गावातील नागरिक गेल्या 30 वर्षांपासून एका महत्त्वाच्या पायाभूत सुविधेपासून वंचित आहेत। 1995 साली गावाकरता पाझर तलावाचं काम सुरू करण्यात आलं होतं, पण हे काम आज तागायत अपूर्णच राहिलं असून त्यामुळे गावकऱ्यांना भीषण पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावं लागतंय। गावातील पिण्याच्या पाण्याची अवस्था पूर्णतः कोलमडली आहे। सध्या शेजारच्या कळवंडे धरणातून पंपानं पाणी ओढून विहिरीत टाकलं जात आहे। हे पाणी अत्यंत दूषित असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ लागलाय। जळगावच्या अमळनेर तालुक्यात पुन्हा 4 ठिकाणी आगी लागल्या असून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। यापैकी तरवाडे आणि ढेकू खुर्द इथं विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। तरवाडे इथं मका आणि ठिबक साहित्य जळून 70 लाखांचं नुकसान झालंय। पंढरपुरात आदर्श पब्लिक स्कूल आणि राज्यातील 3ऱ्या सैनिक स्कूलमध्ये जिल्ह्यातील पहिले AI स्मार्ट पॅनल अंतर्गत मुलांना शिकवण्याकरता आधुनिक फळं बसवण्यात आलेली आहेत। यामुळे विद्यार्थ्यांना AI तंत्रज्ञान प्रश्न सुद्धा विचारू शकतात। महत्त्वाची बातमी आहे,